तुकाराम महाराजांचे हजारो अभंग जरी आपण अभ्यासले जे आहेत उपलब्ध ते, तर त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी कुठल्याही चमत्काराचं उदात्तीकरण केलंय असं आपल्याला कुठल्याही अभंगामध्ये दिसणार नाही. कुठल्याच संतांच्या कुठल्याच अभंगात कुठल्याच ओवीमध्ये आपल्याला असं आढळणार नाही की त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलंय किंवा चमत्काराला प्रोत्साहन दिलंय, कुठंच नाही. मग या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात तर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. हे थोडं चमत्कारिक विधान वाटतंय, पण मी मगाशीच बोललो की संत कधीही चमत्कारांचं उदात्तीकरण करत नाहीत. मग हा अभंग काय सांगतोय? अरे खरंच जर संतांच्या चरणांचे धुलीकण जर लागले आणि ते लावून घेतले तर सगळेच संत झाले असते ना. कसं आहे, संत चरण रज, रज याचा एक अर्थ जरी धुलीकण असा असला, आता धूळ अंगाला लागल्यानंतर काय होणार आहे? क्रियेची प्रतिक्रिया काय हो? वस्त्र कपडा शरीर मलिन होणे, यापेक्षा वेगळं नाही काही. संतांच्या चरणांचे धुलीकण यापेक्षा रज याचा गुणात्मक अर्थ काय होईल तर आसक्ती असा होईल. संतांच्या चरणांची आसक्ती लागता सहज. आता संतांच्या चरणांची आसक्ती सहज थोडीच लागते हो. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. पूर्वपुण्याहीनीच ते उपतिष्ठे म्हणजे समोर येतं, प्राप्त होतं. तर त्यामुळे लक्षात घ्यावं, सहज याचा अर्थ जो आहे ना पूर्वपुण्य असा तुकाराम महाराजांनी या शब्दाखाली अंडरलाईन करा, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला उलगडेल. सहज याचा अर्थ जन्मासहित, म्हणजे जन्मापासून संतांच्या चरणांची आसक्ती लागणं हे ज्याला जन्मापासूनच प्राप्त झालेलं आहे, लागता सहज, त्याच्या वासनांचं बीज जळून जातं. लक्षात घ्या. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा, बाप रखुमा देवीवर, तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा तोहा विठ्ठल बरवा, बरवा